बारामती विमान दुर्घटना हा अपघात नाही तर घातपातच असल्याचा गंभीर आरोप पिंकी माळीच्या वडिलांनी केलेला आहे। ऐनवेळी अजित पवारांचं विमान बदलल्याचाही आरोप त्यांनी केलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताची युरोपियन संस्थेकडून होणारी चौकशी एका बड्या नेत्यानं रोखली आहे। आमदार रोहित पवारांनी हा गंभीर आरोप केला। रोहित पवारांनी उल्लेख केलेले पूर्व विदर्भातले ते नेते कोण? ते भाजपचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे? राऊतांचा थेट सवाल आहे। तर त्यात नेत्याची चौकशी करण्याची मागणीही खासदार संजय राऊतांनी केली। अजितदादांच्या विमान अपघाताची सरकारनं चौकशी करावी। रोहित पवारांच्या आरोपांनंतर सुनील तटकरेंनी ही मागणी केली आहे। तर अपघाताचं सत्य देशासमोर यायलाच हवं असंही ते म्हणाले। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। चौकशीनंतर सत्य समोर येणार असल्याचं म्हणत त्यांनी रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं। बारामतीत डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आलाय। विमानतळावरील धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे का याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी पार्थ पवार आणि जय पवारही त्यांच्यासोबत होते। पंतप्रधानांसोबत 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। आम्ही एनडीएसोबत असल्यानं विलिनीकरणाबाबत आमच्या भूमिकेचा प्रश्न येत नसल्याचं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं। तर अपघातानंतर विलिनीकरणाच्या चर्चेची घाई कुणी केली असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। सुनेत्राताई पवारांचा शपथविधी हा राजकीय निर्णय असल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलं। तर आमच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडेच असल्याचं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। कार्यकारिणीची बैठक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। आता एक सविस्तर बातमी आपण बघूया। चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा महापौर नियुक्त झाला। पण काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही 2 गट पडल्याचं बघायला मिळत आहे। महापौर पदावरून सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे। मी स्वतः माननीय कोठेकर साहेबांची दिवसातून 4दा चर्चा करायचो, बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री महोदयांची अनुमती घेतली जेव्हा उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल, 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा। मी 16 तारखेला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून उभाटाच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात होतो की नाही। तुम्ही तर गाव सोडून चालले गेले होते जबलपूरला। आम्ही आमचा घरचा कुटुंबातला कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सोडून मी हे महापौर व्हावा ही भूमिकेत होतं। ही काही जबाबदारी त्यांना एकट्यानं नव्हती दिली महापौर करण्याची। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासासोबत चंद्रपूरचा विकास होण्यासाठी चंद्रपूरमध्ये आपला महापौर आपल्या विचारांचा महापौर असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून बैठकीत ठरलं। कुठे त्यांना जबाबदारी दिली? काहीतरी सांगायचं मला जबाबदारी मग जबाबदारी दिली होती, थांबले कोण नाही चंद्रपूरला? अग्रीमेंट कोणासोबत जागा, करार कोणासोबत जागा, स्टॅम्प पेपरवर करार आहे असं कोणीही काही अग्रीमेंट अग्रीमेंट कोणी केलं हे माहीत असताना असं श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न कोणी केल्याने त्याचा फायदा होतो। हे बघा, श्रेय घेण्याचा प्रयत्न माझ्याकडून कधीही झालेला नाही। हा श्रेय घेण्याचा प्रयत्न तर त्यांच्याकडून झाला। जसं उमेदवार निवडून आले, किंग मेकरचे बोर्ड कुणी आणले, कोणी लावले, कोण तिथं झेंडा घेऊन नाचत होता, बाप तो बाप रहेगा हे गाणं कोण वाजवत होतं? या राज्याचा बाप एकच आहे, त्या पक्षाचा नेतृत्व करणारं सक्षम नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस आहे। ते तुम्ही लावले आणि श्रेय जर तुम्ही एक ठरवा ना, विचारा मला त्यांनी काय प्रयत्न केले, मी काय प्रयत्न केले। आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी।
एकनाथ खडसेंवर सौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. पोलिसांना अर्वाच्य शब्दात अरेरावी ची भाषा वापरली असा खडसेंवर आरोप करण्यात आलाय. पण खडसेंनी मात्र आरोपांचं खंडन केलंय. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची बिनविरोध निवड झाली. उपमहापौरपदी संजय घाडी विराजमान झाले. 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर झालाय. महापौर निवड प्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थिती लावली. चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न असल्याचा टोला मुनगंटीवारांनी जोरगेवारांना लगावला. तर मी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचं म्हणत जोरगेवारांनी मुनगंटीवारांना उत्तर दिलं. बातमी मालेगावमधून. मालेगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला. समस्या मुक्त आणि शाळांना आदर्श बनवणार असल्याचा निर्धार यावेळी महापौरांनी केला. रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय. त्यामुळे सुनील तटकरे यांचा शिवसेनेला बाजूला ठेवून अध्यक्षपद भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठेवण्याचं स्वप्न संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कराडला निकालापूर्वी गुलाल उधळणाऱ्या अनिता वेताळ विजयी झालेल्या आहेत. विजयानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. नवी मुंबई महानगरपालिकेची 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे. तब्बल 6 वर्षांनंतर ही सभा होती आहे. या सभेमध्ये विविध समित्यांची स्थापना तसंच गेल्या 6 वर्षांच्या प्रशासक कालावधीतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. परभणी महापालिका महापौरपदाची निवड आज होणार आहे. घातपात टाळण्याकरता सहलीवर गेलेले शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक रात्री उशिरा परभणीमध्ये दाखल झालेले आहेत. परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महापौरपदाच्या निवडीवेळी हे सगळे एकत्रित महापालिकेमध्ये येतील. 10 ते 11 वाजेच्या दरम्यान महापौरपदाच्या निवडीला सुरुवात होईल. त्यावेळी हे नगरसेवक थेट महापालिकेमध्ये येणार आहेत. अजून एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शहरातील राज चेंबर्स परिसरामध्ये रात्री 11:30च्या दरम्यान गोळीबार झालेला आहे. या घटनेत अब्रार मुख्तार शेख या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्यात. सध्या गंभीर जखमी तो असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण वैयक्तिक वादातून ही घटना घडली असावी अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बातमी छत्तीस जिल्ह्यांची पुन्हा एकदा. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीट आणि सवलतीसाठी आता NCMC अनिवार्य करण्यात आलंय. या प्रकल्पांकरता महामंडळानं मे इबिक्स टेक्नॉलॉजीज आणि NSDL पेमेंट्स या बँकांशी करार केलेला आहे. यासाठी लवकरच सगळ्या आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. ST बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. मंगळवेढा पंढरपूर मुख्य मार्गावर ST बस आणि पिकअप वाहनाची धडक झाली. यामध्ये 6 विद्यार्थी जखमी झाले. पिकअप चालकाचा मृत्यू झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केलं. जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात हलवलं. काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचा तपास सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंवर रावेर तालुक्यातील सौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांना अर्वाच्य शब्दात बोलणे, उच्चारणे, त्यांच्याशी अरेरावी करणे, गृहमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणे असं FIR मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. गौण खनिज प्रकरणामध्ये गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याबाबत माहिती घेण्याकरता सौदा पोलीस स्टेशनला गेलो होतो असं खडसे म्हणाले. दरम्यान चुकीनं शब्द निघाले. या प्रकरणी माफी मागितल्याचंही खडसे म्हणाले. अकोल्याच्या दैर्यापूर रोड जवळच्या केसरी नंदन कॉलनीमध्ये पाणीपुरी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या घराला भीषण आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बातमी जळगावमधून. जळगाव महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीसह महिला आणि बालकल्याण समितीमधील सदस्यांची संख्या निश्चित झालेली आहे. असं असलं तरी नावं मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, शिवसेनेचे 5, शिवसेना उबाठाच्या 1 सदस्याचा समावेश आहे. अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर खडकी जवळच्या उड्डाणपुलावर धावत्या एसटी महामंडळाच्या कार्गो बसला भीषण आग लागली. कौलखेड उड्डाणपुलावरून जात असताना बसमधून अचानक धूर निघू लागला. चालकानं प्रसंगावधान राखलं, बस थांबवली, मात्र काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरामध्ये कामबंद आंदोलन सुरू केलंय. गेल्या 4 महिन्यांपासून मानधन थकीत असल्यानं राज्यभरामध्ये कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणानं 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. जिल्हा आणि तालुका स्तरावरील कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अजित पवार यांचा चार्टर विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचं स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट्स करण्यात येणार आहेत. मात्र त्यात अजित पवारांच्या विमान अपघाताला कारणीभूत कंपनीचा समावेश नाही. माथेरानमधील ई रिक्षा वाढीकरता रिक्षा संघटनेनं शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून जाहीर केलेलं बेमुदत रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सरसकट 94 परवानाधारक हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याचा परवाना मिळावा याकरता श्रमिक हातरिक्षा चालक मालक संघटनेनं 10 तारखेपासून बेमुदत रिक्षा बंदचा इशारा दिला होता. मुंबईतील चेंबूर संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मे महिन्यामध्ये सेवेत दाखल होणार आहे. मोनोरेल रुळावर येणार असून मुंबईकरांना पुन्हा मोनोरेलनं प्रवास करता येणार आहे. पावसाळ्याआधी मोनोरेल सेवेत दाखल करण्याकरता MMRDAनं कामाला वेग दिला आहे. दुसरीकडे मोनोरेलला मेट्रोच्या अंधेरी पश्चिम मानखुर्द या मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाशी जोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यभर अजित पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य स्मरणार्थ खारघरमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचीही उपस्थिती राहणार आहे. बदलापुरामध्ये एका रिक्षा चालकानं ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणामध्ये रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई अहमदाबाद या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली असल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय झाली. तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. भिवंडी इथल्या साई भक्त संतोष नार्वेकर यांनी साईचरणी सोन्याचे आकर्षक 2 दिवे अर्पण केले. साईबाबा संस्थानच्या वतीनं देणगीदार साई भक्त संतोष नार्वेकर यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बातमी आहे नागपुरातून. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांचा गैरप्रकार समोर आलेला आहे. भंते सुरई सुसाई यांनी महिलेवर हात उगारल्याचं समोर आलंय. महिलेवर हात उगारतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांची चौकशी करण्याच्या मागणीवेळी भंते सुरई सुसाई यांनी हात उगारला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. एक बीडमधली महत्त्वाची बातमी आहे. बीड तालुक्यातील चौसाळा इथल्या परीक्षा केंद्रावर 12वीच्या इंग्रजी पेपरच्या वेळी कॉपीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामध्ये प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली आणि केंद्र प्रमुखांसह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेकनूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागानं ही कारवाई केलेली आहे. 10 फेब्रुवारीला चौसाळा इथल्या केंद्र क्रमांक 224 वर इंग्रजीच्या पेपरवेळी ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आलं होतं. यामध्ये 16 परीक्षा दालनांमधील पर्यवेक्षक कॉपीला प्रतिबंध न करता उलट परीक्षार्थ्यांच्या सर्रास
परीक्षार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवण्याला मदत करत होते। या परीक्षा केंद्रातील सगळ्या सीसीटीव्ही तपासण्यात आल्या आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। केंद्र प्रमुखांसह 17 जणांविरोधात या कॉपी प्रकरणात कारवाई झाली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ इथल्या ज्योतिर्लिंग मंदिर परिसराची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। येत्या महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही व्यवस्था, स्वच्छता तसंच भाविकांकरता पिण्याच्या पाण्याची सुविधा याबाबत त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या। डहाणूकडे जाणाऱ्या लोकलमधून एक तरुण थेट वैतरणा खाडीत कोसळल्याची घटना समोर आली। उद्यन वांगड असं या तरुणाचं नाव आहे। रात्रीच्या दरम्यान प्रवास करताना त्याचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला। सुदैवानं खाडीत सुरू असलेल्या पिलरच्या बांधकामाचा आधार घेत त्यानं स्वतःला सावरलं। स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत बोटीद्वारे घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला वाचवलं। शिक्षक दिन म्हटलं की 5 सप्टेंबर आठवतं, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगावमध्ये 11 फेब्रुवारीला एक वेगळाच शिक्षक दिन साजरा केला जातो। श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयामध्ये संस्थापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांच्या स्मृतिदिनी गेली 5 दशकं शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जोपासली जाते। शिक्षणाकरता आयुष्य झोकून देणाऱ्या या ध्येय वेड्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा शिक्षक दिन साजरा केला जातो। अकोल्यामध्ये रेशन कार्डातून नाव कमी करण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला। संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित नसल्यानं प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याचं महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितलं। दोन्ही बाजूंमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली। संबंधित व्यक्तीनं महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर कार्यालयामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। मुखेड तालुक्यामध्ये काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले। 7 ते 8 गावांना 3.25 मिनिटांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। 44,000 शेतकऱ्यांचे चुकारे थकीत आहेत। तातडीनं चुकारे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या पात्रतेची अट निश्चित करण्यात आलेली आहे। स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असावा असा उल्लेख शासन निर्णयामध्ये करण्यात आलाय। स्वीकृत नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ज्ञ व्यावसायिक किंवा प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची निवड होणार की पक्षनेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते या पदावर बसणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड 25 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे। परत एकदा बातमी छत्तीस जिल्ह्यांची। पोलीस भरतीसाठी चक्क बीई, बीटेक, MBA लॉच तरुण उमेदवार आल्याचं पाहायला मिळालं आणि लॉचे तरुण उमेदवार आल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगरमध्ये आलेल्या 4,341 उमेदवारांपैकी 1,221 उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। उच्च शिक्षित उमेदवार पोलीस भरतीला येत असल्यानं बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा समोर आला। मुंबईतील मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो 2B आणि दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 मार्गिकांवरून मुंबईकरांना लवकरच प्रवास करता येणार आहे। 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। दोन्ही मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाण्याची शक्यता आहे। मेट्रो 9 सुरू झाल्यास गुंतवलीपासून थेट काशीगावपर्यंत मेट्रोनं प्रवास करता येणार आहे। तापमानामध्ये वाढ होऊनही मुंबईची हवा खराब श्रेणीतच नोंदवण्यात आलेली आहे। काल हवा गुणवत्ता निर्देशांक 166 इतका नोंदवण्यात आलाय। वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। मुलं आणि वृद्धांना या प्रदूषणाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय। मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे। या मोहिमेमध्ये 34,34,000 प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडलं गेलंय। या प्रवाशांकडून 203 कोटी रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे। अमृत भारत ट्रेन
वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आता आपत्कालीन कोटा लागू केला जात आहे. रेल्वे बोर्डाने एक आदेश जारी केलाय. आतापर्यंत या ट्रेनमध्ये फक्त महिला कोटा, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास कोटा लागू होता. आता विशेष परिस्थितीमध्ये प्रवाशांना बर्थ मिळवणं सोपं होणार आहे. राज्यातील साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय. आतापर्यंत राज्यात 918 लाख टन ऊसाचं गाळप झालं आणि 856 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं. ऊस गाळपामध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे. साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पण 164 कारखान्यांची एफआरपीची रक्कम प्रलंबित आहे. जळगावामध्ये विविध प्रलंबित मागण्यांकरता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं जळगाव जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. समृद्धी महामार्गावर सांगवी परिसरातील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागली. पहाटे 2च्या दरम्यान ही घटना घडली. ट्रक पुण्याकडून नागपूरकडे निघाला होता. पेट्रोल पंपावर डिझेल भरून गाडी सुरू करत असताना गाडीनं पेट घेतला. सुदैवाने घटनेत मोठा अनर्थ टळला. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई पदाकरता सुरू असलेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नियोजित उमेदवारांपैकी 340 जण हजर राहिले तर 160 जण गैरहजर होते. शारीरिक मोजमापामध्ये 41 उमेदवार अपात्र ठरले तर मैदानी चाचणीमध्ये 179 उमेदवार बाद झाले.